वडेट्टीवारांनी माफी मागितलेली आहे भाऊ, कशा प्रकारे बघता माफीने विषय संपेल का? वडेट्टीवारांनी अत्यंत असंवेदनशील आणि या देशातल्या जनतेला दुखवणारं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अशा वक्तव्याला केवळ माफी मागून होणार नाही. खरं तर बेजबाबदार स्टेटमेंट करायचे, समाजाचे मन दुखवायचे, वस्तुस्थितीचा अभ्यास करायचा नाही, मीडियाचा स्पेस घेण्याकरता बोलायचं. पण एका आपल्या बोलण्याने समाजावर काय परिणाम होतील, ज्या घटनेत जे परिवार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर काय परिणाम होईल, एकंदरीत तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं कार्य करतात त्या यंत्रणावर काय त्या ठिकाणी परिणाम होतील. खऱ्या अर्थाने व्यक्तीने जरी पदावर किती मोठ्या पदावर असलं तरी असंवेदनशील बोलू नये. वडेट्टीवारनी ज्या पद्धतीनं असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्य केलं आहे, खरं तर काँग्रेस पार्टीचा खरा चेहरा आणि खऱ्या अर्थाने यांच्या देशाबद्दलच्या भावना आणि व्यक्तीबद्दलच्या भावना यातून दिसतं. मी या बाबीचा पहिलेही निषेध केला आहे, कालही निषेध केला आहे. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जनता यांना सोलून काढल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. खरगे आणि राहुल गांधी हीच माझी भूमिका असं बोलले. खरगे आणि राहुल गांधीची भूमिका तीच माझी भूमिका. कल विजय वडेट्टीवार ने जो एक असंवेदनशील, बहुत ही बेजवाबदार और घटिया किस्म का जो स्टेटमेंट किया है कश्मीर की घटना को लेकर, पहलगाम की घटना को लेकर, उनको कोई अधिकार नहीं है ऐसे स्टेटमेंट करने का. तपास यंत्रणाएं वह काम कर रही है, पूरा देश मोदी जी के साथ खड़ा है. मोदी जी ने सारा पाकिस्तान को रास्ते पे लगाने का निर्णय लिया है. उसको पाकिस्तान को पूरा मोदी जी अच्छे तरह से शिक्षा देंगे. ऐसे में हमारे देश सारा मोदी जी के साथ खड़ा हुआ है. लेकिन एक पॉलिटिक्स जाती नहीं है, राजनीति जाती नहीं है. वडेट्टीवार जैसे लोग राजनीति करते हैं, बेजवाबदार बातें कहते हैं. आज वडेट्टीवार के एक स्टेटमेंट से हमारे समाज को, 140 करोड़ भारतीयों को, महाराष्ट्र के सभी जनता को बहुत ही आहत हुई है. और वो परिवार, जो परिवार का व्यक्ति चले गया है, जो परिवार अभी भी सदमे में है, उस परिवार की चिंता न करते हुए विजय वडेट्टीवार इस प्रकार के स्टेटमेंट कर रहे हैं. बहुत ही घटिया, बहुत ही बेजवाबदार स्टेटमेंट है. मुझे लगता है उनको जनता समझ देगी. दोबारा वडेट्टीवार जी ने ऐसा नहीं करना चाहिए ऐसा मुझे लगता है. नाही, ते तिळा छोटासा 2 जिल्हे राहिले, होईल लवकर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.